डीकेसी मैदानात अगदी काही वेळापूर्वीच भाजपची सभा झाली, ज्याच्यामध्ये पंतप्रधानांनी संबोधित केलं। अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी भाषणं केली आणि भाजपच्या नेत्यांचं भाषण सुरू असताना शिवसैनिकांनी घोषणाबाजी देखील केली। बीकेसीला जेव्हा शुभारंभ कार्यक्रमाचा सुरू झालेला आहे तेव्हा आपण माझ्या मागे बघू शकत असाल भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला आहे। घोषणाबाजी देण्यामध्ये चढाओढ सुरू झालेली आहे। भाजप खाते जोरजोरात मोदी मोदी म्हणून घोषणा देत आहेत, तर शिवसैनिक हे वाघ आला ते वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला आणि बाळासाहेबांच्या नावाने घोषणा देत आहेत। एक क्षण आला जेव्हा शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांबरोबर गोंधळ घातला, तेव्हा स्वतः मंत्री गिरीश महाजन इथे आले होते। हा गोंधळ एवढा सुरू होता की व्यासपीठावर जेव्हा मंत्री चंद्रकांत दादा यांचं भाषण सुरू होतं तेव्हा ते भाषणही ऐकू येत नव्हतं आणि त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे शिवाजी महाराजांचे मावळे असतील ते शांतपणे बसतील। आपण पाहू शकताय की सध्या हे वातावरण निवडत असलं तरी मोठ्या प्रमाणावर जेव्हा पंतप्रधान मोदी आले होते तेव्हा मोदी मोदी यांच्या घोषणा सुरू झाल्या होत्या, त्याच वेळेला शिवसेनेने देखील आक्रमकपणे वाघ आला रे वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला अशी घोषणाबाजी केली होती। आपण पाहताय व्यासपीठावर आता कार्यक्रम सुरू झालेला आहे, सुरेश प्रभू हे भाषण करत आहेत, त्याच वेळेला पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या घोषणा सुरू झालेल्या आहेत। आपल्याला आठवत असेल राम मंदिर या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन झालं, त्या दिवशी देखील भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असेच भिडले होते। बीकेसीमध्ये देखील हाच नजारा दिसतो आहे की भाजप आणि जे शिवसेनेचे कार्यकर्ते ते भिडले आणि एकत्रच घोषणाबाजी सुरू आहे। रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।